नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की भगवंताच्या निजधामाला गेल्यानंतर अर्जुन सगळ्या स्त्रियांना मधून घेऊन चालला होता. तेव्हा मध्ये जे त्याच्यावरती जे अभीर होते, ते लुटेरू होते, त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. अर्जुनाचं गांडीव धनुष्य बाण काही करू शकले नाहीत. त्यामुळे तो त्याच्याशी लढण्यामध्ये त्याचे सगळे आक्षेपांसुद्धा नाहीसे झाले. तेव्हा अर्जुनाने असा विचार केला की मी ज्या शरसमूहाने अनेक राजांना जिंकलं होतं ते सगळं त्या श्रीकृष्णाच्या प्रभावामुळे होतं. अर्जुन पाहत असताना त्याच्या डोळ्यासमोर, म्हणजे ते अहिर लोक होते, तो त्या स्त्रियांना सगळ्यांना रत्नासारख्या स्त्रियांना ओढून ओढून घेऊन घ्यायला लागले. तेव्हा त्या आपल्या इच्छेनुसार त्यांनी आपापली सुटका करून घेतली आणि इकडे तिकडे त्या पळायला लागल्या. कारण बाण सगळे धनंजयाचे समाप्त झाले होते. मग अर्जुनाने काय केलं, धनुष्याच्या टोकाने प्रहार करायला सुरुवात केली. परंतु हे मुने मैत्रिया, ते दस्युगण त्या प्रहारांच्यावरती सुद्धा हसायला लागले, म्हणजे त्याची चेष्टा करायला लागले. हे मुनिश्रेष्ठ मैत्रिया, अशा प्रकारे अर्जुन पाहत असताना त्याच्या डोळ्यात देखत ते सगळे म्लेच्छगण, वृष्टी आणि अंधक वंशाच्या संपूर्ण त्या स्त्रिया जेवढ्या होत्या त्यांना घेऊन गेली. तेव्हा मर्यादा असणारा आणि नेहमी जय मिळवणारा, विजय होणारा अर्जुन अतिशय दुःखी झाला आणि म्हणाला, अरे रे, हे काय कष्ट आहेत, हे काय कष्ट आहेत, हे काय झालं, विपरीत कसं झालं सगळं, असं म्हणून तो अक्षरशः रडू लागला. आणि तो म्हणाला की अरे, मला तर त्या भगवंताने फसवलं. पहा, धनुष्य तेच आहे, शस्त्र तीच आहेत, रथ तेच आहेत, अश्व तेच आहेत, पण जो दान घ्यायला योग्य नाही असा अश्रोत्रिय जो आहे, त्याला दिलेलं दान जसं नष्ट होतं तसं आज एकाबरोबर एक सगळं नष्ट झालं. अरे, दैव केवढं प्रबल आहे, ज्याने आज महात्मा कृष्ण राहिला नाही म्हणून असमर्थ आणि नीच अशा अहिरांना जय मिळवून दिला. म्हणजे चुकीच्या लोकांना विजय मिळायला तेव्हापासून सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. पहा, माझे हातही तेच आहेत, माझी मुष्टीसुद्धा तेच आहे, म्हणजे मूठसुद्धा तीच आहे, कुरुक्षेत्र तेच आहे, मीही तोच अर्जुन आहे. पण पुण्यदर्शन कृष्णाच्या शिवाय हे सगळं सारहीन झालेलं आहे. नक्कीच माझं अर्जुनत्व, भीमाचं भीमत्व हे सगळं भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे होतं. पहा, त्याच्याशिवाय आज महारथीसारख्या श्रेष्ठ असणाऱ्या मलासुद्धा अभिरांनी जिंकलं. म्हणजे कलियुगामध्ये बघा कसं विचित्र होतं ते, अयोग्य माणसांना विजय मिळवत जातो, असं त्याची सुरुवात इथे झालेली आपल्याला दिसते. श्री पराशर ऋषी म्हणाले, अर्जुना, या प्रकारे म्हणत अर्जुन आपली राजधानी इंद्रप्रस्थाला आला आणि तिथे त्यांनी यादवनंदन वज्राला राज्याभिषेक केला. त्यानंतर ते अरण्यवास करणाऱ्या व्यासमुनींना भेटले आणि त्या महामुनींच्या जवळ जाऊन ते म्हणाले, जे आधी त्यांना प्रणाम केला आणि अर्जुनाला म्हणजे असं बऱ्याच वेळ आपल्या चरणांवरती डोकं ठेवलेलं पाहून मुनीवर त्याला म्हणाले, अरे, आज तू असा कांतीहीन का दिसत आहेस, निस्तेज का झाला आहेस, चेहऱ्यावरचा रंग का उडाला आहे तुझ्या, काय झालं, तुला असं धुळीने का माखलं आहे, तू कोणत्या कळपाच्या मागे असं गेला होतास का धुळीमध्ये, काय झालं तुला, किंवा ब्रह्महत्या केलीस का काय, किंवा तुझी एखादी सुदृढ अशी आशा होती तिचा भंग झाला की काय, म्हणून अशा प्रकारे तू इतका श्रीहीन झाला आहेस. इथं श्लोक असा आहे
की दृढाशा भंग दुःखी व भ्रष्टच्छायोसी सांप्रतम. तेव्हा हा 37वा श्लोक आहे. किंवा तू काही असं केलं होतंस का, की विवाह करायला इच्छुक असलेला एखादा जो पुत्र आहे, तर त्याने याचना केल्यावर सुद्धा तू निरादर केलास का त्याचा? काय झालं? किंवा अगम्य स्त्रीबरोबर तू रमण केलं नाहीस ना? का असा तू तेजहीन झालेला आहेस? इतका निस्तेज कसा दिसतोयस तू? तुझं सगळं तेज गेलं कुठं? हे अर्जुन, तू तुम्ही ब्राह्मणांना दिल्याशिवाय, म्हणजे दान केल्याशिवाय एकटा मिष्टान्न कधी तुम्ही खात नाही, किंवा कृपणाचं धनसुद्धा तुम्ही हरण केलेलं नाही. हे अर्जुन, तुम्ही तू सुपाचा वारा खाल्लायस की काय? म्हणजे पूर्वी बघा असं म्हणायचं की सुपाचा वारा खाऊ नये कधी. एखादं कोणी पाखडत असेल तर त्याच्यासमोर उभं राहायचं नसतं आणि चेष्टेने म्हणायचे की सुपाचा वारा लेकी बारा. तर इथे त्यांनी असं म्हणले की तू कुठल्या सुपाचं वारं खाल्लंयस की काय? तुझे डोळे दुखतायत की काय? तुला कोणी मारलं आहे की काय? असं तू श्रीहीन निस्तेज कसा झाला आहेस? तू जलाचा म्हणजे स्पर्श तर नाही केलेला आहेस ना? म्हणजे तुझ्यावरती अ, जे डोक्यावरती काही पाण्याचे थेंब दिसत आहेत, तर ते का आहेत? किंवा हीनबल पुरुषापासून तू युद्धात पराजित झाला आहेस का? तेव्हा तू इतका हतप्रभ कसा झाला आहेस? म्हणजे व्यासांनी किती प्रश्न विचारले अर्जुनाला. कारण अर्जुन असा कधीच दिसत नव्हता ना. तो नेहमी विजयी असायचा, तेजस्वी असायचा, आणि आता तो बलहीन झाल्यामुळे कसा दिसत होता, त्याचं वर्णन आपल्याला इथे दिसतं आहे. यावर पराशर ऋषी म्हणतात, तेव्हा अर्जुनाने दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाला, भगवान ऐका. असं म्हणून त्याने आपल्या पराजयाचा संपूर्ण वृत्तांत व्यासांना जशाच्या तसा सांगितला. अर्जुन म्हणाला की जो परमात्मा हरी श्रीकृष्ण माझं एकमात्र बल, तेज, वीर्य, पराक्रम, श्री, कांती होते, ते सगळे मला सोडून निघून गेले. जो सगळा प्रकार समर्थ होऊन सुद्धा, सर्व प्रकारे म्हणजे समर्थ असून सुद्धा आमच्याशी मित्राप्रमाणे हास्य मजाक करत होता, म्हणजे चेष्टामस्करी करत होता. हे मुने, त्या हरीच्या शिवाय आम्ही आज एखाद्या गवताच्या पुतळ्यासारखे निःसत्व झालो आहोत. जो माझ्या दिव्यास्त्र, दिव्यबाण आणि गांडीव धनुष्याचं मूर्तिमान सार होता, तो पुरुषोत्तम भगवान आम्हाला सोडून निघून गेला. ज्याच्या कृपादृष्टीमध्ये श्री, जय, संपत्ती आणि उन्नती हे सगळं होतं, ते सगळ्यांनी आमची सोबत सोडलेली आहे. तो गोविंद आम्हाला सोडून निघून गेला आहे. ज्याच्या प्रभवाग्नीमध्ये भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन आणि अनेक शूरवीर दग्ध झाले, तो कृष्णचंद्र या भूमंडलाला सोडून गेला आहे. हे तात, त्या चक्रपाणी श्रीकृष्णाच्या विरहामध्ये मी एकच तर काय, पण संपूर्ण पृथ्वीसुद्धा यौवन, श्री आणि कांती यांनी हीन झाली आहे. ज्याच्या प्रभावाने अग्निरूप अशा माझ्यामध्ये भीष्म वगैरे महारथीगण पतंगासारखे भस्म होऊन गेले, एखाद्या किड्यासारखे भस्म होऊन गेले, तोच आज कृष्णाच्या शिवाय मला एका क्षुद्र लोकांच्याकडून हरवलं गेलं आहे. ज्याच्या प्रभावाने हे गांडीव धनुष्य तिन्ही लोकांमध्ये विख्यात झालं होतं, त्याच्याशिवाय हे आज अहिरांच्या लाठीमुळे हे माझं गांडीव धनुष्यसुद्धा तिरस्कृत झालं, म्हणजे फारच क्षुल्लक राहिलं. हे महामुने, भगवंताचा जो सहस्र स्त्रिया माझ्याबरोबर येत होत्या, त्या माझ्या डोळ्या देखत सगळ्या खूप प्रयत्न करूनसुद्धा ते दस्युगण आपल्या लाठीच्या बलाने घेऊन गेले. हे कृष्णद्वैपायन, लाठ्या हे ज्यांचा हत्यार आहे, त्या अभिरांनी आज माझ्या बळाला कुंठित केलं, जणू काही जागच्या जागी थिजवलं, आणि माझ्याबरोबर आलेल्या संपूर्ण कृष्ण परिवाराला हरण केलं. अशा अवस्थेमध्ये
मी श्रीहीन होणार हे काही आश्चर्य नाही आहे का? म्हणजे आश्चर्य करण्यासारखं काय आहे त्याच्यात? हे पितामह, आश्चर्य तर असं आहे की नीच पुरुषाद्वारा अपमानाच्या चिखलामध्ये बुडूनसुद्धा मी निर्लज्ज आत्तापर्यंत जिवंत आहे. आपण इथे थांबू. आपण 53व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.